हा ते नाही उतू जात आणि ते दुधाचं बंद कर. तर आम्हाला लागत होता, म्हणजे आम्हाला नाही बारके लागत होता गोरा गाड्याला पळवायला. काय म्हणता वाडीचे विकास आहो तुम्ही? तर गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आता काय करू, आता उरका लागेल फटाफट. पाणी चालू केलंय बघा आता बारक्यानी, घासव पाणी लावले. निलेश भाऊ पण आलेले सकाळ सकाळ, बारीक भाऊ पळाले लगेच. आणा लागले आंबे गोळा करायला सकाळ सकाळ. रात्रीले आंबे पडले, आता तर लय पिकला आंबा, सगळेच आंबे पिकले. आहे का नाही निलेश भाऊ? आज लय लवकर आले. हा ते डबडे राहिले हे डिझेलचं. हा असं आहे काय? बरं बरं चालतंय. कालच्या वाणी मी परत बसलो जेव्हा, कालच्या वाणीच परत आमरस आहे. आणि थांबा बरं का, पूजेने ताट वाढले, मला बघू द्यायच्यात काय. मटकीचं कालवण आहे आणि पापड पण तळले. तर तुम्ही जेवायला या. ते पूजेला ही ताटली दिली ही माई. तर आता पूजेने मला थोडी वाटी देण्यास शेव दिलेली आहे. तर मी आता ती बसवतो कुठंतरी, खायला नाही जात, थोडी बारक्याला देतो. बारके तर का अरे थोडीच घ्यायला लागली. बरं का, चल मी दुसरी आणतो. बारके बसले तर आराम करीत. अण्णाने बघा किती आंबे गोळा करून ठेवले. आमरस करायचे असेल कोणाला तर प्युअर गावरान आंबे. बारक्या कशी द्यायचे रे आंबे? 50 रुपये किलो आहे. कोणाला न्यायची असेल तर आमच्या अण्णांची गाठ घ्या. बारक्याला दिली आता ती वाटी. आता मी दुसऱ्या वाटीत घेतो शेव. पूजा काय करते? काय बरं नाही म्हणत, मला थोडी शेव दे बरं. आता नेलती ना, बारक्याला दिली ती, दे बरं एका ताटलीत. ताटलीत नको देऊ मला, थोडीच खाऊशी वाटते. बसल्या टाइमपास. अरे एवढीत काय होते, एवढीत तर मला 2 दिवस भूक नाही लागायची. जेवण आहे का? दे ते दूध बघ उतू जाईन. आणायचं ना, तुला उकळ्या फुटायला बस. मी तुला फोन केला होता काय? तुला बघायचे. टाक अजून थोडी टाक. हा ते नाही उतू जात आणि ते दुधाचं बंद कर. अजून एक आहे, गायला आहे ना आता आहे ना वासरू होण्याची शक्यता आहे. गाय आहे ना लय आळ्या पिळ्या देते, तिला थोड्याच वेळात वासरू होऊ शकते. पूजा बसली आता इथं. बांगड्या आणा ना, मला बांगड्याच नाही राहिले. काय तुला किती बांगडे दिले तरी फोडून टाकी ती. बांगड्या उडी आणलो. माप काय? एक बांगडी दे मला त्या साईजचे. किती बांगडे आणू? थोडी मोठी आणायची. बरं आणतो. अशी आणायची. किती बांगड्या आणायच्या सगळ्या? 6 ना. बरं आणतो. काय म्हणले अजून? आहे का बघितलं ना अण्णा काय म्हणते? अण्णाने टाकले आता शेळ्यांना गायांना घास. अण्णा चाले वाडीत, गाडी वाजते अण्णा म्हणते. ही गाडी नाही तर हा गाई बसली आमची. तिचं आता जरा बघायला लागेल हालचाल बाबा, नक्की पोट दुखत आहे का काय. तर गायला आता वासरू झालेलं आहे. बारके म्हणतो ती कारवड आहे, म्हणजे फिमेल आहे. तर आम्हाला लागत होता, म्हणजे आम्हाला नाही बारके लागत होता गोरा गाड्याला पळवायला. पण जाऊ दे आता, पुढच्या वेळेस होऊ शकते. तसा फोटो काढ ना एक नॉर्मल. बारके म्हणला गायला बाजरी घेऊन ये. आता बाजरी कुठे ठेवली काय माहिती. बारक्या गहू ये, ही बाजरी आहे का? बरं आणचल एक गमेला दे मला, आणचल. अरे पण बाजरी उकडून ठेवी ते हे मला माहिती. तुम्ही तशीच ठेवू का? गमेला हे करून साफ करून.
त्या गायपासून सावध बरं का ती, तुला लय दाव होती. तिला बांधायला पूजेने लगेच आनंदला फोन केला, भाऊजी बांधा म्हणली का आम्हाला यायचं होतं. झाली का साप आता झाली साप. तिथं ना बांध नाही तर घास तरी खाईन, तिला भूक लागली. तिला आता बाजरी ठेवतो, पण बाजरी पचती की नाही काय माहिती, नाही तर ती घेईन गाटगाटा गिळून खा. बारकीन ठेवली तर मला नको मारू. नावाचं नंतर बघू. तिच्या आईलाच नाव नव्हतं काही. मला वाटतं थोडी लवकरच झाली बरं का, आहे ना. हां हां प्युअर गावरान आहे. थोडी कमजोर झाली सारखी वाटते मला, पण ऐका लागली लगेच उठायला, लगेच उठायचा प्रयत्न करायला लागली ती. रात्रीचीच ध्यान ठेवायला लागेल, नाही तर ही ना रात्रीचीच उठून पळत राहीन इकडून तिकडं. एक तर वाघाचं भ्याव आहे. मला खाली बोलावलंय अक्षयनी, म्हणला गावात काहीतरी कार्यक्रम आहे, दिसतोय का इथून. का इथं माळवाडी फाट्याव काहीतरी कार्यक्रम आहे, सरकारी लोक येणार आहे का इथं. पण आता काय करावं इथं पण, आणि नेमकं आता गायला वासरू झाले तर दूध काढायला लागेल. मला वाटतं 10-15 मिनिटात जाऊन येतो. मागाशी घास खाता खाता कळालं ती लागली कळा घ्यायला. मागची मारी ते घास खाता खाता ए पण घास चारते का टाकी तो काय नाही होत. तिला लय भूक लागली होती, जर थोडं घास खा आणि द्या नाही ठेवू. आता ती उठण्याचा प्रयत्न करते, तिला ऑटोमॅटिक उठवू द्या. आता लय आराम केला वासरानी पोटात. आता आहे ना, आता जरा ताकद लावायला लागेल त्याला उठायला, आणि त्याला लय दिवस झाले पाय आखडून असतील पोटात. आता जरा सरळ करायला त्याला ताकद लावायला लागेल ना, आहे का नाही. काय आलं पाणी ठेवायचं विसरलं, आता पाणी चालू ठेवायला. हिला वाटत लगेच दुधाचे दरवाजा लावून घ्या. तर मोकर पाणी पिती नाही प्यायचं, राहू दे सकाळचं. तर मी आलो होतो इथं. हा बर ते पाहू शकता, हे असं बांधलंय बरं का. सौजन्य श्री आनंदा विठ्ठल भाकरे उपसरपंच यांनी दिलेले वाटते. आणि इथं बोर्ड पण लावलाय, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जिल्हास्तरीय मूल्यमापन समितीचे ग्रामपंचायत माळवाडीतर्फे सहर्ष स्वागत. तर मला वाटतं कार्यक्रम खाली आहे, इथं एक पण माणूस नाही, सगळ्यांनी गाड्या ठेवल्या आणि सगळे खाली गेले. तर आपण खाली जाऊ. आता मी आलो इथं, पण वाडीतली लोक जमलेली आता इथं कार्यक्रम आहे. तर अमोल भाऊ असं वाटतंय आपण जाऊ आता वर. जाऊ ना, जायचे चल जाऊ. तुषार भाऊ पाहू शकता, त्यांची मित्रमंडळी, ही आपली मित्रमंडळी, सागर भाऊ, करण भाऊ. चला आपण वर जाऊ. कधी कार्यक्रम संपल्यावर बरं जाऊ चला. तर आमचे मित्र सागर भाऊ भेटलेले. काय म्हणता वाडीच्या विकासावर तुम्ही? चालले ना, चला वर चला, आपण बघू नेमकं काय चाललंय. कार्यक्रम चालू आहे वर आता. पाहू शकते एवढे सगळे कार्यकर्ते आलेले, साहेब आलेले, चांगलीच गर्दी जमलेली. या अधिकारी पाहू शकता तुम्ही. चिरंजीव आता जे आहे पुरुषोत्तम भाकरे चेअरमन आहेत पतसंस्थेचे, त्यांनी जे त्यांच्या स्वतःच्या खर्चातून हे आमचं सावता महाराजाचं मंदिर आहे. त्या मंदिरात पाहू शकता सगळी सभा चालू आहे. नाशिकला आल्यानंतर एवढी मंडळी आमच्या वाडीतली. त्यावेळेला हे 2 ग्रामपंचायतीचे प्रस्ताव करून त्यानंतर आपल्या त्याच्यामध्ये 2020 ला जी ग्रामपंचायत आमचे अक्षय भाऊ त्यांनी मला आवर्जून बोलवले. हे आमचे मित्र आहे बरं का जुने, मोहन मामा. तर आता बारकीने बघा इथं चूल केलेली. का बरं केलेली चूल? बाजरी शिजाय घालायची बारक्याचं असं म्हणणं आहे. आणि वासरू बघू शकता, तिचं आता दूध काढे बारके म्हणतो. दूध प्यालंय ना ते. बारकीने का एक लाकूड आणलं इथं, आता ती पेटवायची
बघूला ठेवायचे याच्या आहे ना. कारवड उठते का नाही काय माहित. थांबा बारकी नेमकी टॉली खाली बांधली हिला. उठ ग बाई, उठ ग बाई. उठली उठली बा, किती भारी पिल्लू. कारवडे संध्याकाळी गोठ्यात बांधायला लागेल. हा उठती सावकाश उठ. ती तिच्या ताकदीने उठणार आहे आता. बा तिची किती बारीक पाय. उठली आहे का, कशी उठली. उठ 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 उठ. बा कशी पांढरी शुभ्र आहे. गाय बघायला लगेच चाटायला लागली तिला. हा झाली उभी. आता आपण पलीकडून जाऊ बघायला कशी. तर तुम्ही ना पाहू शकता. तर आता वासरू बघा किती भारी दिसते आहे का नाही. पांढर शुभ्र वासरू आहे आमचं. कारवड आहे ती, म्हणजे फिमेल आहे ती. आता ती दूध पेलेली आहे पण तरी पण तिचं पोट काय भरलं वाटत नाही मला. नाही लहानपणी असंच असते ना कारवडी. पहिला रुची ना म्हणजे पहिल्यांदा झालंय तिला. आणि आता काय आलं, हा तिचं नाव शेरणी ठेवू. आणि कालच मला वाटतं डॉक्टर म्हणले का बाबा दूध चालू करा पूजाला आहे ना. एक पावडर दिली प्रोटीनची. म्हणले त्या ती पावडर ना दुधात टाकून प्यायची. पण पूजा म्हणते मला दूध नाही आवडत, दुधाचं लय वास येतो. पण आता बघा किती नशीब आहे पूजाचं. डायरेक्ट गाईचं आज दूध द्यायला चालू झाले आजपासून. तर ऐका आता वासरू आहे ना मागे यायला लागले. नाही रिवर्स गिअर टाकला आता त्याने. रिवर्स 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 चालत राहते ते. पुढं का नाही प्रयत्न करीत काय माहिती चालायचा. आहे का आलंय आहे का नाही. आता थोडं चाललं पुढं. आता परत रिवर्स बघा. सावकाश सावकाश. एका साईडला का झुकाता तुम्ही. हां फोनमध्ये यायचे काय. हां तर ती म्हणते मला फोनमध्ये यायचे. मला फोनमध्ये घ्या आहे का नाही. तिला एक काळा टिक्का लावर. तिचं डोळं पाहू शकता कसं आहे घारे आहे का नाही. बारकेलाही नाराज आहे पण आमचा. त्याला वाटत कार ओढत ते घोराच व्हायला लागत होता. तर वासरू इकडं आलं तर गाय कासावीस झाली इकडे. वासरा बरं वाटते ना आता का गार लागते. इकडे कुठं अंधारात चालला तू. माया का चाललाय. माया का आलाय. माया का आलाय. माया का आली. तिकडे जा तिकडे जा. रिटर्न 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 रिटर्न. इकडे जा. इकडे 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 इकडे. तू पण लवकर मोठी होय आणि तू पण दूध द्यायला चालू कर. इकडे इकडे बस. आता मी वाढल्यामुळे बसली पण तिला आता बसू दे इथंच.